Audio Jungle. Audio Jungle. कालूराम चौधरी साहब आप आगे बढ़ो। संघ मित्र आप आगे बढ़ो। कुसाळे साहब आप आगे बढ़ो। कुलदीप लगाडे आगे बढ़ो। आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होता असे कालूरामजी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे संघ मित्रताई तसेच दिलीपजी कुसाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 चे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय धम्मदीपजी लगाडे, त्याचप्रमाणे सन्माननीय कुलदीपजी लगाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कालूरामजी चौधरी साहेब त्याचप्रमाणे संघ मित्रताई यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत करायचंय, त्यांचा सन्मान करायचंय. आमचे पुणे जिल्हा प्रभारी बन्सीजी रोकडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे आमचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार राजेंद्रजी पवार आपल्यालाही विनंती की आपण या ठिकाणी समोर स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. बन्सीजी रोकडेंना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. चौधरी साहेबांनी संघ मित्रताईंचा सत्कार झाल्यानंतर आमचे बहुजन समाजाचे नेते, बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय दिलीपजी कुसाळे साहेब यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन दोन्ही उमेदवार या ठिकाणी सन्मानित करीत आहेत. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वात आधी सर्वांना जय भीम आणि निंबी वड्डा देऊन आमच्या అందరికీ राम राम आणि नमस्कार. దీని మన మాటల మాట్లాడతా कारण మన మందిలో జాస్తి ఉండదు. నాకు మీకు అందరికీ ఒకటి అడిగేది ఉండదు, కుల్దీప్ దాదాడ్ आणि धम्मदीप दादाड म्हणायचं का నీలా పడేతోడు ఉండడం లేదు, నీలా పడేతోడు ఉండడం లేదు ఇంతే చెప్పండి फक्त. మన हक्का मनुष्य जर नीला पड्या तर म्हणायचं का एपड बी धावाशी వచ్చి ना दांच्या का कुलदीप दादांका आणि धम्मदीप दादांक मी आशीर्वाद दा आणि मी मदत छाना सपोर्ट गरज ఉండదు. हत्ती बच्चा बच्चा रे बच्चा हत्ती बच्चा हत्ती नडताना हन्नी कुक्कल मोरगे पण जात आहे. मोरगता हे होत आहे. मी అందరితో ఆశీర్వాद गरज ఉండదు. నాదిగా మాట్లాడతానే చూకే అయింటే నేను మాఫీ అడుగుతాను. धन्यवाद ताई. यानंतर प्रभाग क्रमांक 8 चे अनुसूचित जाती प्रवर्गाचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार धम्मदीपजी लगाडे या ठिकाणी उपस्थित सर्वांसमोर आपलं मनोगत व्यक्त करतील, आपणा सर्वांसमोर या निवडणूक प्रीत्यर्थ आवाहन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी आपल्या प्रचार सभेला महाराष्ट्राचे महासचिव काळूराम चौधरी साहेब आणि तसेच नवनिर्मित नगरसेविका संघमित्रा काळूराम चौधरी आणि तसेच आपले दिलीप कुसाळेजी साहेब हे उपस्थित आहेत. आता मला मतदान का करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा गेली कमीत कमी मी जसा लहानाचा मोठा झालोय
आतापर्यंत आपल्या बालाजीनगरचा काय विकास झालाय का? कुणी पण मला सांगा की विकास झालाय. बघा कुणी सुद्धा सांगायला तयार नाहीये. का सांगायला तयार नाहीये? कारण विकासच झालेला नाही. कुठं लपलाय तेच माहित नाही विकास. हा, म्हणून मला मतदान करायचंय. विकास म्हणजे काय बघा, आज जर आपण सीबीएसई बोर्डाचं शिक्षण जर घ्यायला गेलो तर कमीत कमी आपल्या खिशाला झळ किती लागते? 1 ते 1.5 लाखाची झळ आहे आपल्याला. म्हणून काय होतं, आपला एक सामान्य माणूस त्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकू शकत नाही, कारण तेवढे आपली ऐपत नाही ना. आणि ही परिस्थिती ह्या परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार आहोत. बरोबर आहे ना? म्हणून मला मतदान करायचंय. कारण मी सर्वांना या ठिकाणी काय करणार, शाळा बनवणार आहे सीबीएसई बोर्डाची. पहिलं प्राधान्य माझं शिक्षणाला आहे. एक मोठी शाळा असेल आणि प्रभागामधील सर्व जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फ्री असेल, ते पण सीबीएसई बोर्डाचं. हे कधी करू शकतो मी? ज्या वेळेस तुम्ही मला निवडून त्या पालिकेमध्ये पाठवताल ना, त्यावेळेस मी करू शकतोय. आता दुसरी गोष्ट, आता हे साऱ्याचा मुद्दा आपल्या इथं खूपच मोठा गाजलेला आहे. तो मुद्दा काय केलंय, आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये एक नेता पकडला या लोकांनी. आमच्या या ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये एक नेता पकडलाय. हे साऱ्याचा मुद्दा मॅनेज असं केलंय, प्रत्येकाला काय सांगितलंय की तुम्हाला आता आपल्या घरामध्ये 4 मुलं आहेत, तर 4 मुलांना किती 4 रूम देणार आहे. GR आहे का आपल्याकडे साहेब? गव्हर्नमेंटचा GR आहे का आपल्याकडे? GR नाहीये. आपली फसवणूक करतायत हे लोक. कशी फसवणूक करतायत? तुम्हाला म्हणताय की आम्ही तुम्हाला 4 रूम देणार आहे. 4 रूम नाही देणार. GR नाहीये गव्हर्नमेंटचा. एकच तुमच्याकडे एकच फोटो पास आहे, तर तुम्हाला एकच देणार आहेत घर, आणि ते पण 280 स्क्वेअर फुटाचं घर देणार आहेत. आणि जर तुम्ही पालिकेत पाठवलं तर मी तुम्हाला 600 स्क्वेअर फुटाचं घर देणार आहे. मला तिथं जायचं कशासाठी? फक्त तुमच्यासाठी जायचंय. मला पैसा कमावायचा नाही ह्यांच्यासारखा मलिदा. साहेब आमच्या इथं पण मलिदा गँग तयार झाली. इथं सुद्धा मलिदा गँग आहे. बारामतीमध्ये जशी मलिदा गँग आहे ना, तशी आमच्या बालाजीनगरमध्ये मलिदा गँग तयार झाली आहे. म्हणून मला पालिकेत पाठवा, एवढंच तुम्हाला विनंती करतोय. आणि मी काय जास्त नाही बोलणार. मुद्दे मला बोलायचे होते. वचननामा आहे माझा ह्याच्यामध्ये. आता ह्याच्या पुढचं 2 कुलदीप बोलल, मी सगळंच नाही सांगणार. कुलदीप वाचून वचननामा सांगन, नाही बोलणार, कारण वेळ कमी झालेला आहे. वेळ कमी आहे आमच्यापाशी. जरा थोडंसं मुख्यमंत्री आले होते ना, त्याच्यामुळे सगळे रस्तेच बंद करून टाकले. बघा म्हणजे इतकं हे आहे. म्हणजे एक पण रस्ता चालू का आम्हाला? आमच्या साहेबांना इथं पोहोचायला 1.5 तास लागलाय भोसरीमधून. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांना जय भीम. तसं बघायला गेलं तर माझा विजय हा धक्कादायकच होता, पण तो विरोधकांसाठी. आपल्यासाठी तो स्फोटक होता, पण त्यांच्यासाठी तो धक्कादायकच होता. आता मुद्द्यावर येऊयात. बघायला गेलं तर आपला जो भारत आहे तो 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. आणि आपला बाप ह्या देशातच नाही, अख्ख्या जगात एक महान अर्थतज्ञ आहे. असा महान अर्थतज्ञाचे आपण लेकर आहोत. पण आपलं भांडण कशासाठी आहे किंवा आपला संघर्ष कशासाठी आहे? पाण्यासाठी, गटारींसाठी, शिक्षणासाठी, रस्त्यांसाठी, घरासाठी, घरकुलासाठी. रोजगार तर अजून लांब आहे. मग अशा या महान अर्थतज्ञाची आपण नालायक मुलं आहोत. नालायकच आहोत, कारण आपल्याला आयतं सगळं दिलंय बापानी, पण आपल्याला वापरायचं कसं हेच माहित नाही. पण ते जे आपल्याला मिळालंय ना, ते सहज नाही मिळालं. त्या मागे रमाईचा त्याग आहे, बाबांचं कष्ट आहे. सावित्रीमाईने आपल्यासाठी मार खाल्लाय. ज्योतिबाला वाळीत टाकलं होतं का तर तो मुलींना शिकवत होता. त्या मुक्ताला ती 11व्या वर्षात होती तेव्हा प्रश्न पडत होते. तुम्ही पण माणसंच आहात ना, तुम्हाला प्रश्न कसे पडत नाही? एशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे ही. त्याला कोट्यांनी CSR फंड येतो, त्याचा बजेट कोट्याचं आहे. तुम्हाला प्रश्न का पडत नाही की तो फंड कुठे जातो?
ते बजेट कुठे जातं? तुमच्या शाळा का बंद पडत आहे? जो एज्युकेशन बोर्ड म्हणतो की तुमच्या मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन मिळालं पाहिजे, ते का मिळत नाहीये? का पडत नाही तुम्हाला प्रश्न? जे शाळेत, सरकारी शाळेत जे खिचडी मिळते ती कशासाठी मिळते? तर ते मिळते की तुमच्या मुलांना माल न्यूट्रिशन सारखा प्रॉब्लेम नसावा लहानपणीच. पण त्या खिचडीमधून त्या मुलांना माल न्यूट्रिशन सारखा प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता घेतली जाते का? मग का विचारत नाही तुम्ही तो प्रश्न? आपल्या देशाचं सर्वोच्च न्याय म्हणतं की तुम्हाला मान सन्मानाचा अधिकार आहे. तो अधिकार तुम्हाला का मिळत नाही? हा प्रश्न का नाही तुम्हाला पडत? का विचारत नाही तुम्ही प्रश्न? बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त गुन्हेगार अन्याय सहन करणारा असतो. मग त्यामुळे मी म्हणते की तुमच्या ह्या स्थितीला जबाबदार तुम्हीच आहात, कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही, तुम्ही संघर्ष करत नाही. आपल्या महापुरुषांनी संघर्षातून हे एम्पायर उभं केलंय. संघर्षातून मला संघर्ष केला माझ्या महापुरुषांनी, तेव्हा मला इथं उभं राहण्याचा अधिकार मिळालाय. पण तुम्हाला त्याची जाणच नाहीये. बारामतीत एका प्रस्थापित घराण्याच्या विरोधात जर बाबासाहेबांचा हत्ती नाचू शकतो, तर ही तर पिंपरी चिंचवड आहे. होऊ शकत आहे. मान्यवर कांशीराम साहेब बोलायचे होऊ शकत आहे, आणि त्याचं उदाहरण इथं उभं आहे. होऊ शकत आहे. जे बारामतीत झालं ते पिंपरी चिंचवड मध्ये पण होणार. आणि आज ह्याच मंचकावरून मला सांगायचंय की बारामतीत जे अजितदादांचं स्वप्न आहे ते बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्यांचा उमेदवार, त्यांचा निवडून आलेला नगरसेवक म्हणजे संघमित्रा चौधरी पूर्ण करणार आहे. ते म्हणजे बारामती झोपडपट्टी मुक्त होणार. कारण बारामतीत सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही प्रभाग क्रमांक 14 म्हणजे माझ्या प्रभागात आहे. त्यामुळे पुढच्या 1 वर्षात तसं तर सर्व जातीच्या लोकांना मिळणार आहे, पण तिथं प्रामुख्याने वडार समाज, बौद्ध समाज आणि मातंग समाज आहे. त्यामुळे त्या लोकांना, त्या झोपडपट्टीतल्या लोकांना आहे त्या ठिकाणी 600 स्क्वेअर फीटचा 1 BHK आम्ही देणार हाय त्या ठिकाणी. आणि पुढच्या 1 वर्षांनी 15 जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार, हे मी इथूनच जाहीर करते. आता तुम्हाला पण एक काम करायचंय. जसं मी माझं कर्तव्य बारामतीत करते, तसे आमचे उमेदवार जे आहेत ना ते पण एकदम कर्तव्य दक्ष आहेत. आम्हाला पैशाचा बिलकुल मोह नाहीये, कोणालाच नाहीये इथं. आज आम्हाला पैशाचा मोह असतो ना, तर आमच्याकडे खूप जास्त वेगळे वेगळे उपाय आहेत. मी स्वतः वकील आहे. कमवायचं म्हणलं ना, एका सहीसाठी 5 लाख घेऊ शकते मी. पण हे आमच्यासाठी ना राजकारण नाहीये किंवा पैसा कमवण्याची गोष्ट नाहीये. हे आमच्यासाठी समाजकारण आहे. आमच्या समाजाचा आम्ही एक देणं लागतो आणि आम्हाला त्यांना पण आमच्यासारखं इथं उभं करायचंय. आज एक संघमित्रा येऊन या व्यासपीठावर बोलतीये, उद्या अनेक संघमित्रा इथं उभा राहून इथं प्रश्न विचारतील. अनेक मुक्ता साहेब आम्हाला घडवायच्या ते, अनेक सावित्रीमाई आम्हाला घडवायच्या ते, अनेक फातिमा शेख आम्हाला घडवायच्या ते. त्यामुळे इथं उभा आहे. आता आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करू, तसंच तुम्हाला तुमचं कर्तव्य पूर्ण करायचंय. ते म्हणजे येणाऱ्या 15 तारखेला बहुजन समाज पार्टीच्या सर्व उमेदवारांना तुम्हाला तुमचं अनमोल मत द्यायचंय आणि तुम्हाला त्यांना काउन्सिल मध्ये पाठवायचंय. का पाठवायचंय? तर तुम्हाला तुमचा हक्काचा माणूस नको का तिथं, जो तुमच्यासाठी निधी आणल, जो तो निधी त्याच्या खिशात नाही तुमच्यासाठी वापरल. तुमचा हक्काचा माणूस जर तिथं असेल तर तुम्ही निश्चित राहून तिथं काम करू, तुम्ही निश्चित राहू शकता आणि ते त्यांचं काम करतील. आणि काम नाही ना केलं तर हाय ना वकील, भांडायला तो. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही आमच्या म्हणजेच तुमच्या उमेदवारांना भरपूर मतं देऊन त्यांना विजयी करताल अशी आशा आणि अपेक्षा इथं मांडते आणि थांबते. जय भीम, जय भारत. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता भीमाई, माता रमाई, लोकमाता अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम साहेब या सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या बहुजन समाज पार्टीच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 8 मधील आमचे सहकारी मित्र, पक्षाचे जबाबदार पदाधिकारी दमदीप लगाडे आणि कुलदीप लगाडे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे आमचे प्रदेशचे महासचिव मान्य काळूरामजी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित बारामती नगर परिषदेचे नगरसेविका संघमित्रा काळूराम चौधरी, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 9 येथील उमेदवार आशा हनुमंत भोसले, त्याचप्रमाणे राजेंद्र पवारजी, आमचे सहकारी मित्र सागरजी जगताप आणि उपस्थित माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी कुलदीप आणि आमचे दमदीप ह्या दोन बंधू तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत. बालाजी नगर माझ्यासाठी नवीन नाही, माझे नातेवाईक इथं राहतात. मी वडार समाजचा आहे. నేను వడ్డవండాన్ నా సుట్టాలేంది ఉండాలి అందరు. సుభాష్ దేవకర్ బి నా సుట్టం ఉండేది. సుభాష్ దేవకర్ పడిపోన్నాడు. సాగర్ వరసే నా సుట్టం ఉన్నాడు. మన వడ్డాలకి मतदानचा अधिकार ఎవరు ఇచ్చినారు? వడ్డలు ఎవరెవరు फाईट చేయండి. जरा माफ करा माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी थोडं जरा आमच्या भाषेत बोलतो जरा, कारण काय झालं माहिती का, मी बारामतीला पण आहे ना वडार समाजात भाषण केलं थोडं. मी काय, मला काय इथं काय धम्मानी आणि सुनीलने काय पैसे देऊन आणलेलं नाही. मी यांच्या अगोदरचा कार्यकर्ता आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा लोक भाड्याने आणावं लागतात. इथं तुम्हाला सुद्धा तुम्ही बसलात ना, इथं तुम्ही स्वेच्छेने आलाय, तुम्हाला कोणी वडापाव दिला नाही, 500 रुपये दिला नाही. आता ह्या उमेदवारांना 500, 1000 रुपये घेऊन माणसं फिरवावं लागतात. तसं बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते उमेदवार कोणाला पैसे देऊन फिरवत नाहीये. तर हे म्हणतात ही मतदानचा अधिकार जे उंडात ना, ही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर मनाक इच्छिनाड. बाबासाहेब आंबेडकर मनाक मतदानाचा अधिकार इच्छिनाड. जांचका येईल मना इल्लक दर 5 वर्षे काळ भोगते पोचतात. अम्मा, अक्का, काकू, वदना, मामा, अण्णा अंडर आणि ओगदम्मा तिची इस्ती मना वार परत मनाक तिरगी सोडार. तिरगी एवढ सुस्ताड यवांक मना दुःख मायकोंडात, यवांक मना अडचणी हरकोंडात, मना आडी अडचण केवर వచ్చి सकाळचार मना आजूबाजू केवर निसर वाडे असतात ना. ही बालाजी नगरला एवढ निरुस्तार कुलकर्णी उंडाडे एवढाना, एवढाना जोशी उंडाड, एवढाना बापण उंडाडे, एवढाना शरद पवार नातेवाईक उंडाडे, एवढाना अजित पवार नातेवाईक उंडाडे, एवढाना गव्हाणे नातेवाईक उंडाडे, एवढ नातेवाईकले इंदेवर निरुस्तार कांबळे, गायकवाड, लगाडे, शेंडगे, धोत्रे, देवकर ही अंधार निरुस्तार. कारण ही अंधारी दुःखुल्यामुळे यांनी निरुस्तार झोपडपट्टीला प्रश्न लिहून येणे केव्हा कारकाले. झोपडपट्टीचे प्रश्न जे आहेत हे ह्यांना माहित नाहीये. झोपडपट्टीमध्ये जो माणूस राहतो तो मला वाटतं त्याला ते प्रश्न माहिती आहेत. आता माझ्या आधी माझ्या सागरने सांगितलं, आमच्या सहकारी मित्राने, की हे झोपडपट्टीमध्ये राहतात लगाडे बंधू, हे आणखीन चांगल्या परिस्थितीमध्ये राहू शकतात, परंतु त्यांना ती जाण आहे. कारण आता काय होणार आहे माहिती का, ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे, तुम्ही त्याला थोडं लक्ष द्या की तुम्ही मागच्या वेळी ज्याला मतदान दिलं ती व्यक्ती, त्याचा पक्ष, मागच्या 7-8 वर्षाचा पक्ष आणि आताचा पक्ष सारखा आहे का? जरा बघा, जरा आत्मचिंतन करा. आता मी पुण्यामध्ये बघितलं, जो बीजेपीचा माणूस कमळाकडे होता त्याला कमळाबाईने तिकीट नाही दिलं, तो लगा घड्याळ बाबाकडे गेला.
घड्याळ बाबाने तिकीट नाही दिलं तो लगेच पंजाबाबाकडे गेला. पंजाबाबाने तिकीट नाही दिलं तो लगेच मशाल बाबाकडे गेला. मशाल बाबाने तिकीट नाही दिलं तो लगेच ऋषी बाबाकडे गेला. अरे काय लावलंय, कसलं पक्ष, कसला कार्यकर्ता, कसली निष्ठा. एकही उमेदवार निष्ठावान नाहीये. आम्ही वर्षानुवर्ष, मी 1982 पासून या पक्षात काम करतो. या पक्षाची स्थापना 84ची. या पक्षाची स्थापना 1984ची आहे. आणि याच्या आधी मान्यवर कांशीराम साहेबांनी 6 डिसेंबर 1981ला DS4 नावाची संघटना स्थापन केली. ती DS4 संघटना तरुणांची होती. त्यावेळेस मी तरुण होतो. तेव्हापासून मी 1982 पासून तर आतापर्यंत एकाच ठिकाणी आहे. एकच बाप, एकच झेंडा, एकच नेता आणि एकच चिन्ह. काय बदललंय? बाप बदलायची सवय ना आमच्यामध्ये. कारण आम्हाला निवडणूक लढणं आमचा व्यवसाय नाहीये. निवडणूक लढणं आमचा धंदा नाहीये. आमच्यासाठी आम्ही जे काम करतो 365 दिवस, या 365 दिवसामध्ये आम्ही कुठपर्यंत आलोय हे आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून समजतंय. जर का माझी भीमाई नसती, असली कापड अंगावर नसती, अरे हातात काठी, काठीला घोंगरून कमराला लंगोटी असती. हातात काठी, काठीला घोंगरून कमराला लंगोटी असती. जर का माझी भीमाई नसती, शाळा कुणीच शिकली नसती, अरे गोटमॅट सोडून पाया पडून जुहार म्हणली असती. गोटमॅट सोडून पाया पडून जुहार म्हणली असती. जर का माझी भीमाई नसती, इथं नोकरी कुणाला नसती, पोटाला पोरकी गावाला मारकीन भुकेची भाकरी असती. पोटाला पोरकी गावाला मारकीन भुकेची भाकरी असती. प्रथमतः मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. मला या ठिकाणी यायला उशीर झाला. कारण आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे ज्याची बायको गाणं म्हणतील तो नाचतो, ती इथं रस्त्यावरती गाणं म्हणत होती, तो नाचत होता आणि रस्ते सगळे बंद केले. मी येताना ती एका रिक्षात एक पेशंट होता आणि ते पेशंट असताना बी ते पोलीस सोडा ना. आता मी थांबलो होतो तिथं, गाडी माझी लावली बा आणि मी तिथं थांबलो होतो आणि त्या गाडीत लहान मुलगी होती आणि ती आजारी होती आणि तरी सोडा ना. नाही मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे. मग मी त्या साहेबाला म्हणणार मुख्यमंत्री आम्हीच तर निवडून दिलेला आहे. माझी PI तिथं इन्स्पेक्टर होता, त्याची भांडण झालं. मी त्याला बाजूला केलं आणि रिक्षा घातली आतमध्ये आणि ते रिक्षा पहिलीला पेशंटची लावून आलो आणि मग मी फिरून आलो. पण इथं आलोय. या ठिकाणी प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या प्रभाग क्रमांक 8 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार धम्मदीप लगाडे आणि कुलदीप लगाडे, तशाच आमच्या भोसलेताई आणि पवार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच बहुजन समाज पार्टीचे नेते दिलीपजी कुसाळे साहेब, जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सागरजी जगताप या ठिकाणी उपस्थित, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष, समोर ज्यांनी कांशीराम साहेबांबरोबर काम केलं असे सर्व खंडेदादा, रमेश आप्पा, सूरज खैरकर, दयानंद चव्हाण साहेब, कदम साहेब व उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, 1990ला या ठिकाणी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आलते का नाही? कांशीराम साहेब आलते. कांशीराम साहेबांनंतर
ज्या पवारांनी या महाराष्ट्रातली आणि देशातली आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, त्याच पवारांच्या छातीवर बाबासाहेबाचा हत्ती नाचून हत्तीचा नगरसेवक घेऊन मी त्याच बारामतीतून या ठिकाणी तुम्हाला आव्हान करण्याला आलेलो आहे. येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे आणि तुमच्या पिंपरी चिंचवड मध्ये काय चाललंय? भोसरीचा लांडे आणि बारामतीचा चांडे, काय चाललंय त्यांचं? बांगड्यांचं चाललंय, बांगड्यांचं. अरे विकासावर बोला की. तुम्ही दोघं मलिदा खाणार आहे आणि तुमच्या दोघांच्या बापाचा डिपॉझिट जप्त करून बाबासाहेबाचा हत्ती बारामतीत आलेला आहे. लांडेचा बी माझ्या पोरीच्या विरोधात कमळाचा उमेदवार उभा होता. हा लांडे काही ती एकच झालं की. आता ती चांडे म्हणल्या लांडे माझ्या पोरीच्या विरोधात बीजेपीचा उमेदवार होता. मत किती मिळाले? बीजेपीच्या उमेदवाराला 60, फक्त 60. डिपॉझिट जप्त. तुतारीवाल्याला मत किती पडल्यात? 500. डिपॉझिट जप्त. तुतारीवाल्याला पाडलंय, मुतारीवाल्याला पाडलंय. ही लोक मला सांगा, आता इथं या ठिकाणी साहेबांनी बोलताना सांगितलं की ह्या वस्तीत कधी पवार साहेब आलेत का? कधी फडणवीस आलाय का? कधी अजित पवार आलाय का? आता साहेब ती येतेलच कशाला? इथं काही मोकळ्या जागा आहेत का? त्यांना मोकळ्या जागा लागतात. मोकळ्या जागा घेतात आणि बिल्डरला देतात. आता त्यांनी बघा की बालाजी नगर मध्ये बी चमचे दलाल चित्र तयार केली असतात. याचा अर्ज घेऊन फिरतात घराघरात. फोटोपास बनवून देतो. बापान ठेवल्यात तुमच्या फोटोपास. आणि दम्मदीपनी सांगितलं की बरोबर आहे, ती बरोबर आहे. काय सांगितलं दम्मदीपनी की तुम्हाला आता सांगतात, मावशी थांबा की मी काय सांगतोय ते ऐका. वज वाटोळ केलंय पवारांनी त्या पाटलाने आपलं. ती काय सांगतात, येऊन 4-4 घरं देणार. अजिबात नाही. 4-4 घरं देणार नाहीत. आणि आमच्या इथं आमच्या बारामतीचा अजित पवार म्हणतो एकच घर भेटल आणि इकडे बरं 4 भेटेल. आज तर मी एक सकाळी बातमी बघितली, अजित पवार म्हणतोय बस आणि रेल्वे फ्री करणार. बापाची आहे वय रेल्वे, बस ठीक आहे बस. मग मी सांगत होतो बारामतीत तेव्हा डोकं का मारून घेत होता. तुम्ही व्हिडिओ बघितला असतील बातम्याला. अरे कुठनं देणार आणि मग कसा करणार? मी सांगितलेलं उत्तर दिलं का नाही अजित पवारला? तीच त्याने आज रिपीट केलं. आज तीच रिपीट केलंय. कसं देणार सांगितलं सगळं. मग फुकाट तुम्ही कुठनं देणार अजित पवार? तुम्ही काय देणार नाही. तुम्ही फक्त मत घेण्यासाठी आम्हाला फसवताय. आणि वारंवार दादा बालाजी नगर मध्ये आता भिवत न करा तुम्ही. काय मोदी, फडणवीस आणि अजित पवार कुपनावर दारू वाटणार आहे. गरिबांना कुपनावर दारू आणि शेतकऱ्याला कुपनावर एंट्रियल. दोघांनी प्यान मारा. त्यांनी मशानभूमीत बनवलेले आहे. ह्या सगळ्या अवलादी आपल्याला फसवत आलेले आहेत. यांनी आजपर्यंत तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचा वजा वाटोळं केलेलं आहे. ना आपल्याला शिक्षण देतात ना आपल्याला रोजगार देतात. आमची पोरं कुठं होती शाळेला? महानगरपालिकेच्या शाळेत. बरोबर आहे का नाही? आणि त्या महानगरपालिकेतल्या शिक्षकाला कुठं पाठवतात बाई? कधी गाढवं मोजायला पाठवतात, कधी माकडं मोजायला लावतात, कधी निवडणुकीच्या कामाला लावतात. आणि त्याच्यातनं वेळ भेटला की ती सरकारी गुरुजी असतो, त्या गुरुजीला काही राजकारणाची सवय असते. मग ते हुडकून लगाड्याचं नाही तर दुसऱ्याच्या पोराला बोलावतात, देवकाराच्या पोराला बोलावतात. तो गुरुजी बोलावतो आणि त्या देवकाराच्या पोराला म्हणतो जरा गायच्या घेऊन ये.
आणि ती पोरग गायच्या बाणाय जात आणि येताना विमल खाऊन येतय. आणि ही सगळं तुमच्या आणि माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे. तुम्हाला कळत कसं नाही? हे सगळं तुमच्या आणि माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे. यांनी आपल्या विरोधात किती षडयंत्र केलंय. आपल्या पोराला 8वी पर्यंत नापास करत नाहीत. वरनं खिचडी भेटते का नाही शाळेत? खिचडी भेटते का नाही? खिचडी वाटतात. आणि 8वी पर्यंत नापास नाही. हे 9वीत गेल्यावर पोरग काय करतोय? 20 माळ्यावरच्या पोरीकडे बघत बसत. आणि मग तिच्या नादात ही 10वीत नापास होतय. आणि मग ही बॉम्ब लायला मोकळत होतय ना, घड्याळ आला आणि कमळ आला म्हणायला. हे आपल्या विरोधातलं शैक्षणिक दहशतवाद आहे. हा शैक्षणिक दहशतवाद आहे. आपल्या विरोधात अजून सांस्कृतिक दहशतवाद आहे. काय सांस्कृतिक दहशतवाद आहे? तुम्ही टीव्हीवर सिरियल बघता का नाही? इथं महिला भगिनी जास्त आहेत. त्याच्यातली जी हिरोईन असते तिचं एक लग्न दाखवतच नाही, तिचे 5-5 लग्न दाखवतात. ही संस्कृती आमची नाही. धोत्र्यांची नाही, देवकराची नाही, लगाड्याची नाही, गायकवाडाची नाही, कांबळ्याची नाही, भिशांची नाही, साठ्यांची नाही. ही संस्कृती फडवणीची असेल. आमच्या थोरल्या भाऊजाईला आहे म्हणतात. ह्यो तुमच्या आणि माझ्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुम्ही ती राणाची सिरियल बघितली का नाही? राणा आणि पाठक बाई बघितली का नाही? बघितली ना? मग तो राणाचा बाप शिक्षण मंत्री असतो. राणाचा बाप शिक्षण मंत्री, आणि त्याला काहीच कळत नाही, त्याला काही येत पण नाही. आणि पाठक बाई साधी प्राथमिक शाळेची शिक्षिका आहे. आणि तिला अख्ख्या जगाचा अभ्यास आहे. कसा काय? कारण त्या राणाचं आडनाव गायकवाड आहे आणि पाठकबाई भिडेची बहीण आहे. आणि आपल्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी एक गाणं आलं. काय गाणं होतं? मला लगीन करावं पाहिजे, नवरा रीतीवाला पाहिजे. आता रीतीवाला नवरा पोरीला करून दिल्यावर माती खाणार का पोरगी? त्या गाणं लिहिणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे. त्याने गाणं काय लिहिलंय? मला लगीन करावं पाहिजे, नवरा रीतीवाला पाहिजे, बँडवाला पाहिजे, रिक्षावाला पाहिजे, बांबूवाला पाहिजे. म्हणजे 6 महिन्यात पोरीनं जाळून घेतलं पाहिजे. गाणं लिहिणाऱ्याने जर असं गाणं लिहिलं असतं की मला लगीन करावं पाहिजे आणि नवरा बॅरिस्टर, वकील, डॉक्टर पाहिजे, तर का पोरीच्या आई बापाला किडं पडलं असतं का? आणि ह्यो तुमच्या माझ्या विरोधातला दहशतवाद आहे, सांस्कृतिक दहशतवाद आहे. ही षडयंत्र आहे. आणि ही षडयंत्र तुम्हाला आणि मला जर वेळेत जर कुठली निवडणूक असू द्या, पैसे वाटतात का नाही? आणि जर निवडणुकीला म्हणतात विकास करा, विकास विकास विकास, मताचा आता काय ह्यांच्या जमिनी इकून देणार आहेत. आपल्याला तुमच्या आणि मलाच लुटलेला आहे. तुम्हाला आणि मलाच लुटून हे पैसे वाटतात. हे लोक वारंवार म्हणतात विकास करायचा आहे आणि विकास आम्हाला दिसणार. विकास आम्हाला दिसतच नाही. आम्हाला पार्क दिसतो, आम्हाला जय दिसतोय, आम्हाला अमृतात आहे फडणवीस दिसतात. विकास कुठं दिसतोय? आम्हाला विकास दिसत नाही आणि तो विकास आमच्यापर्यंत आलेला नाही. आमचा विकास बालाजीनगर मधनं 90 साठी कुणाच्या तरी गाडीवर जातोय. आम्हाला बघा की आता निवडणूक आहेत. आपल्या बारक्या पोरांना धाब्यावर नेऊन जेवण देतात आणि दारू पाजतात. व्यक्ताधीन कोण बनवतंय? काय तुमच्या पोराला धम्मदीपला गाडीने दारू पाजली का? नाही. तुमच्या पोराला तुमच्या घरात बिराणी काही धम्मदीप देतो का? नाही. तुमच्या हक्क अधिकारांसाठी लढायचं काम धम्मदीप केलेलं आहे आणि तो या माझा सहकारी आहे. तो बी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत आहे. ती 15-20 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये धम्मदीप राहू शकतोय ना?
पण तो इथंच राहतोय, कारण त्याचा जन्म इथंच झालाय, लहानाचा मोठा इथंच झालाय. आपल्या माणसांना सोडून तो कुठं जाणार नाही. माझा पण जन्म आमराईत झालाय. माझ्या अगोदर जे तिथं का नेते झाले असतील काही सोडून गेले आमराई, मी नाही जाणार. कारण आमची बांधिलकी समाजाबरोबर आहे. ही राजकीय पार्टी नंतर आहे, बहुजन समाज पार्टी. हे आधी महापुरुषांचं मिशन आहे. आणि हे मिशन कधी चालू झालं? ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपला ब्राह्मण मित्र परांजपे नावाच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून बाजूला हकलण्यात आलं. ज्यावेळी टाटा 20,000 रुपये टॅक्स भरायचा आणि महात्मा ज्योतिबा फुले 21,500 रुपये टॅक्स भरायचे, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना याच पुण्यात परांजपे नावाच्या आपल्याच ब्राह्मण मित्राच्या वरातीतून बाजूला करण्यात आलं. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले मुळा मोठा नदीच्या कडेला जाऊन रडत बसलं. आणि रडत असताना त्यांनी समोरच्या अस्पृश्यांच्या वस्तीकडे बघितलं. दुपारची वेळ होती. अस्पृश्य बांधव गावात जायचं होतं त्यांना. गावात जाण्यासाठी तयारी करत होती. काय तयारी करत होती? गळ्यात गाडगन, पाठीमागे झाडू बांधत होती. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले म्हणले की यार मला माझा अपमान झालेला कळतोय, पण या लोकांना यांचा अपमान बी आनंदाने स्वीकारतात. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले म्हणले विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि मग हे आंदोलन या पुण्यातून सुरू झालं. भिड्याच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली. आपली पत्नी सावित्रीमाई फुलेंना शिकवलं, शिक्षका बनवली. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले ज्यावेळी मुलींना शिकवायला जायचे तेव्हा या पुण्यात जातीवादी लोकांनी सावित्रीमाई फुलेला दगडधोंडे मारलेले आहेत. शेण मारायचे. सावित्रीमाई पिशवीत एक एक्स्ट्रा साडी घेऊन जायच्या. जाताना तो शेण मारा सहन करायच्या आणि तिथं गेल्यानंतर ती पिशवीतली साडी घालायच्या आणि पोरांना शिकवायच्या. आणि येताना परत ती शेणाने भरलेली साडी घालून यायच्या. आज जर या मुलींना, या समोर बसलेल्या महिलांना, मुलींना शाळेत जाऊ नका म्हणून कुणी अडवलं तर काय करताल? चपलीनं मारताल का नाही? आणि मग ह्यो त्याग, ही लढाई, हा संघर्ष त्या महापुरुषांचा आहे. हे आंदोलन महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालवलं. मरेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंनी आंदोलन सुरू ठेवलं. त्यांच्यानंतर सावित्रीमाई फुलेंनी ते आंदोलन पुढे चालवलं. आणि मग त्यांच्यानंतर शाहू महाराजांनी, कोल्हापूरच्या संस्थानिक, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी आंदोलन चालवलं. तुम्हाला माहित आहे त्यांच्या वडील वाढल्यानंतर वेदयुक्त प्रकरण घडलं. त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या भटजीनं त्यांचं ते वेदयुक्त प्रकरण झालं, हे बी तुम्हाला माहित आहे. शाहू महाराजांनी आज बी बघा प्रत्येक जाती बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.